नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या संदर्भातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे, ती पाहूया। आपण असा प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये आपण योजना आणतो की ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत, या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्यघर मोफत बिजली योजना आहे, त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण 300 युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची, त्यांना 1 पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही। अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत। आपल्याला कल्पना आहे, आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ। याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती। आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते। त्या 16,000 मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत जवळपास 80% महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपण देऊ। कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ, हा आमचा निर्धार आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातून आम्ही देणार आहोत।